तर नमस्कार, मराठी योजना अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रथमेश. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काही गुड न्यूज सह लाडक्या बहिणींना हे जून महिन्याचे हप्ते वितरण कोणत्याही दिवशी वारी जी.आर. प्रसिद्ध झालेला असता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधीही जमा होण्याची शक्यता आहे. मंत्री आदित्य तटकरे असतील ह्यांनी देखील घोषणा केलेली नाहीये, पण ह्या लवकरात लवकर घोषणा करतील. जी.आर. प्रसिद्ध झालेला असून हप्ते वितरणाचा दिवस, हप्ते वितरणाची तारीख लवकरात लवकर ट्विटरद्वारे अथवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या मंत्री आदित्य तटकरे आहेत ह्या देखील घोषणा जाहीर करतील. पण प्रथमतः मी तुम्हाला असं सांगतो की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे की ई-केवायसी प्रक्रियेबद्दल मला भरपूर सारे मेसेज देखील आले होते की लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया अजून देखील बंद आहे, अजून का नाही चालू झाली. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेला आहे, जेणेकरून तुमचे सोशल मीडियावरती जास्त लाखो व्हिडिओज असे अपलोड होत आहेत किंवा प्रसिद्ध होत आहेत की लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया सध्या चालू झालेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसीची प्रक्रिया अद्याप अजून कोणत्याही वेबसाईट किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाईट वरती ई-केवायसी प्रक्रिया अजून देखील चालू झालेली नाहीये. मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील घोषणा केलेली नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर आदित्य तटकरे यांनी कोणीही घोषणा केलेली नाहीये. मंत्रिमंडळामध्ये ह्यामध्ये आता पावसाळी अधिवेशन आहे. पावसाळी अधिवेशन मध्ये जर कोणी मुद्दा मांडला तरच ह्यामध्ये तुमची ई-केवायसी प्रक्रिया आहे ती चालू होणार आहे. त्याचबरोबर तुमचं ई-केवायसी ची प्रक्रिया आहे, पावसाळी अधिवेशन मध्ये जर कोणी मुद्दा मांडला नाहीये तर यामध्ये तुमची ई-केवायसी प्रक्रिया तशीच रखडणार. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचे हप्ते वितरण जी.आर. सह प्रसिद्ध झालेले आहे. तुमच्या खात्यावरती लवकरच डीबीटी होऊन जातील. परंतु तुमची जी ई-केवायसी प्रक्रियेबद्दल तुमचे जे प्रश्न होते त्यासाठी राज्य सरकारने अजून कोणतीही घोषणा केलेली नसून ई-केवायसी प्रक्रिया सध्या बंदच आहे. ई-केवायसी प्रक्रिया लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पासूनच हप्ते वितरण येणं बंद झाले आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारीचा मार्च पर्यंत हप्ते आले किंवा फेब्रुवारी पर्यंतच मार्चचे हप्ते आले, तिथून मागच्या ज्या लाडक्या बहिणींना, तिथून पुढच्या ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील हप्ते वितरण चालू झालेलं नाहीये. ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सध्या बंदच आहे. तर हीच गुड न्यूज आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पावसाळी अधिवेशन सध्या चालू असल्यामुळे या पावसाळी अधिवेशनमध्ये हे जर मुद्दा तुमच्या लाडक्या बहीण ई-केवायसी प्रक्रियेबद्दल जर मांडून धरला किंवा उचलून धरला तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती चालू होणार आहे. अद्याप कोणतेही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यावरती लक्ष न देता मी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून योजना अपडेट्स, लाडक्या बहिणींच्या संदर्भात सर्वच अपडेट तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.